आज संडेमुळे काय सगळं निवांतच होतं. लेट उठले होते आणि पटकन आवरून घेतलं माझं. त्यानंतर मग जेवण बनवायची तयारी. जास्त काही नव्हतं माझ्याकडे, पण मी कुठून या भाज्या शोधून काढल्या आणि म्हटलं पटकन होईल अशी पावभाजी करूया. त्यामुळे सगळ्या भाज्या ज्या चिरलेल्या त्या डायरेक्ट कुकरमध्येच टाकल्या आणि याला खूप शिजवून घेतलं. त्यानंतर त्याला कुकरमध्ये स्मॅश करून घेतलं छान आणि 1-2 मिनिटं पुन्हा शिजवायला ठेवलं आणि सेम तशीच टेस्ट लागत होती. त्यानंतर त्यासोबत मी चपाती केली होती आणि जेवण करून मग मला पुन्हा बाहेर जायचं होतं. छानपैकी रेडी होऊन मी निघाले होते आणि आम्हाला वाटलेलं की आम्ही डायरेक्ट जाऊ तिथेच. तर आम्ही गेलो होतो तळजाई टेकडीला. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की डायरेक्ट तिथेच गाडीने जायचंय, पण आम्ही थोडंसं ट्रेक करत आलो. ट्रेक असं नव्हतं, थोडंसं चालायचं होतं. त्याच्यामुळे चालत चाललो आणि वरती आल्यानंतर इथे असं छोटंसं लेक सारखं होतं आणि बदक वगैरे होतं. त्यामध्ये हा वेगळाच मासा होता, तर मला याचं नाव पण नाही माहितीये. त्यानंतर बाहेर जाऊन थोडंसं खाल्लं पिल्लं आणि मी पहिल्यांदाच तळजाई टेकडीला गेले होते. त्याच्यामुळे छान वाटलं. सोबत ही सगळी लहान मुलं पण होती, त्याच्यामुळे मस्त एन्जॉय केलं. आणि येताना जरा अंधारच पडला होता. चालून पण पाय दुखायला लागले होते. त्याच्यामुळे आता घरी आल्यानंतर मस्तपैकी आराम करते. बाय.